हो नाईक साहेब इकडे बघा. महाराज की हर 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 जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी. पक्षाच्या वतीने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब व आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी महाराष्ट्रभर 4 विभागांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा या विभागांमध्ये आपल्या या 1 मेच्या 65व्या दिनानिमित्त 4 विभागांमध्ये गौरव रथ जो ऐतिहासिक गड किल्ले, ऐतिहासिक नद्या, ऐतिहासिक देवळे यांची माती, पाणी व फुलं याचा संग्रह करून 1 मे दिवशी हुतात्मा स्मारक मुंबई येथे घेऊन जाऊन तिथे कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर 65व्या 1 मेच्या दिनानिमित्त राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वरळी येथे जांभोरी मैदान येथे 1 मे ते 4 मे पूर्णपणे 1 मेच्या दिनानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा जो रथ आला आहे कोकण विभागाचा रथ आम्ही आज सिंधुदुर्ग किल्ल्यावरील माती आणून, विजयदुर्ग किल्ल्यावरील माती आणून, त्याचबरोबर आपल्या रामेश्वर मंदिराचे पुष्प, त्याचं अमृत, त्यानंतर इतर नद्यांचं पाणी आज आम्ही इथे त्याचं पूजन करून त्या कलशांमध्ये अर्पित केलेला आहे. आणि हा कलश पूर्णतः रत्नागिरी, रायगड आणि ठाणा या भागात नेण्यासाठी ही जबाबदारी आमचे आदरणीय राष्ट्रवादीचे कोकणचे नेते बाप्पाजी सावंत साहेब यांच्यावर दिली आहे. ते स्वतः आले आहेत. आज त्यांच्या हस्ते आज कलशामध्ये आज माती अर्पण केलेली आहे. तर या पद्धतीने आमचा आजचा हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. आणि येणाऱ्या काळात याच पद्धतीने गड किल्ल्यांसाठी लागणारी जी काय राष्ट्रवादी पक्षांमार्फत मदत असेल, आताच आम्ही किल्ल्यावर गेलो, तिथे जे काय जाण्याची वाट आहे, तिथे ऐतिहासिक वाट, ती जुनी वाट आहे, जेटी आहे, त्याचं पूर्णपणे भक्कमपणा करण्यासाठी, पुनर्बांधणी करण्यासाठी तिथे आमच्याकडे पुजाऱ्यांनी मागणी केली. ती आम्ही तशीच्या तशी मागणी आम्ही आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे, तटकरे साहेबांकडे देणार आहोत. आणि नक्कीच आम्ही त्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करून तो निधी आणण्याचा प्रयत्न करणार. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे अजितदादा आमच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा देतील व तो निधी देतील. येणाऱ्या वर्षात ती जेटी पूर्ण होईल याची तुम्हाला ग्वाही देतो.